सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चला तर सुरुवात करू आपल्या स्टोरीला. मिलन अभी आधा अधूरा है, भाग 154. आज राणी रोहितसाठी सरप्राईज म्हणून छान लंच घेऊन आली, कारण त्यानं स्वतःहून रात्री पुढाकार घेत दोघांमधला दुरावा मिटवला होता आणि म्हणून राणीला आता त्याच्यासोबत अबोला पकडणं मुश्किल झालं होतं. आणि त्याच्यासोबत आज लंच करायचं आणि काहीही करून त्यांना बोलायला लावायचं. खूप झालं असं रुसणं, फुगणं आणि अबोला पकडणं. असं म्हणून ती त्याच्या ऑफिसमध्ये गेली. पण तिच्या आधीच मेघनासुद्धा ऑफिसमध्ये आली होती आणि तिनं रोहितसोबत कॉफी पिण्याचा आग्रह केला. रोहितनं कॉफी मागवली आणि मेघना लगेच प्लॅन करत स्वतःच्या अंगावर कॉफी सांडून घेतली आणि रोहित तिच्या जवळ आला. त्यानं पटकन तिचा साडी पदर झटकला. ती ओरडत होती. त्यानं तिचा हात हातात घेतला आणि त्यावर फुंकर मारायला सुरुवात केली. आणि त्याच वेळी राणीला मेघनाची स्कूटी खाली दिसली आणि राणी पळतच वर आली. दरवाजा उघडून बघितलं तर रोहित आणि मेघना एकमेकांच्या समोर उभा होते आणि ते दोघे एकमेकांना किस करत होते असं तिला दिसलं. आणि राणीच्या हातातून टिफिन खालीच पडला. त्या दोघांचीही तोंड एकमेकांच्या आड होती. आणि मग त्या आवाजानं ते दोघे भानावर आले आणि त्याने दरवाजाकडे बघितलं आणि त्या दोघांकडेच फार अविश्वासानं बघणारी राणी त्यांना दिसली. ती रागातही बघत होती. रोहित घाबरला. त्यानं पटकन मेघनाचा हात सोडून दिला आणि मेघना मागे बघितलं आणि तिला तर फार आनंद झाला, कारण तिला जे हवं होतं ते नेमकं तेच घडलं. आता या गोष्टीवरून दोघांमध्ये गैरसमज पसरणार म्हणजे पसरणार म्हणून ती खुश होती. आणि 100% नाही पण 10% तरी मी यशस्वी झाले रोहित राणीमध्ये दुरावा आणण्यात, असं ती म्हणाली. त्याचवेळी राणीनं रोहितकडे खूप रागात बघितलं. तिचे डोळे रागाने आणि पाण्यानं भरले होते आणि ती हाताच्या मुठी आवळून तिथून निघाली. आणि इतक्यात रोहित मेघनाला मागे सरकवून पुढे आला आणि म्हणाला, राणी प्लीज ऐक ना, तू का आली होतीस? आणि राणी तशीच त्याच्याकडे पाठ करून म्हणाली, आले होते माझ्या नवऱ्यासाठी टिफिन घेऊन आणि त्यांना सरप्राईज द्यावं म्हटलं, पण इथे आले आणि मला सरप्राईज भेटलं. सॉरी सर, मी चुकीच्या वेळेला आली का? तुम्हा दोघांना डिस्टर्ब झाला असेल तर मला माफ करा. तसा रोहित चकित झाला आणि आम्हा दोघांचा हात एकमेकांच्या हातात बघून राणीला गैरसमज होऊ शकतो इतकं तर त्याला माहीतच होतं, कारण त्याचेही असेच गैरसमज व्हायचे. पण आता ते दोघे एकमेकांना किस करत आहेत असा राणीचा गैरसमज झाला हे त्याला माहीत नव्हतं, कारण केबिनच्या बाहेर ते दोघे कसे दिसतात हे तर राणीलाच माहीत होतं. आणि मेघना आता नाटक करत म्हणाली, राणी अगं तू आमच्यावर संशय घेतेस का? हे बघ राणी, तसं काहीही नाही. अगं त्याचं काय झालं माहीत आहे का? आम्ही कॉफी घेत होतो आणि असं मेघना बोलणार इतक्यात राणीनं तिला हातानेच अडवलं आणि म्हणाली, मी बाहेरच्या व्यक्तींसोबत बोलत नाही. मी फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्यासोबत इथं बोलायला आले आहे. सो प्लीज कुणीही बाहेरच्या व्यक्तीनं मध्ये बोलू नये आणि स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करू नये. तशी मेघना गप्प झाली आणि रोहितकडे बघून म्हणाली, बघा सर, आता काय चुकलं आपलं? राणी असं का बोलते? आणि रोहित मेघनाला म्हणाला, तुम्ही जरा शांत होता का? मला बोलू द्या. आणि मेघना म्हणाली, ओके, आणि गप्प झाली. आणि रोहित राणीला म्हणाला, राणी अगं कसलं डिस्टर्ब? आम्ही काहीच करत नव्हतो. उगीच काहीतरी बडबडू नकोस. चल आत ये. आणि राणी मागे फिरली आणि रागात खूप मोठ्यानं म्हणाली, कशाला आतमध्ये येऊ? कोणत्या हक्काने येऊ? आणि इतक्यात बाहेर उभा राहिलेले रोहितला भेटायला आलेले लोक उभा राहिले. आणि ही कोण मुलगी आहे आणि रोहित साहेबांवर इतकी का ओरडते हे त्यांनाही कळत नव्हतं. पण आता राणीनंही थोडंसं ताळतंत्र पाळलं आणि पुन्हा डोळे पुसून स्वतःचा राग कंट्रोल केला आणि इथं तमाशा नको म्हणून गुपचूप पळतच खाली निघून गेली. आणि रोहितला तर आता काय करावं कळेना. तो तिच्या मागेही जाऊ शकत नव्हता. त्याला भेटायला खूप लोक आले होते आणि तो त्या सगळ्यांना सोडून तिच्या मागे जाऊसुद्धा शकत नव्हता. आणि तिला नक्कीच झाले तरी काय हेही कळेना. इतक्यात खाली गेलेला टिंगू वर येत होता आणि राणीला अशी रडत जाताना बघितली आणि तो म्हणाला, वहिनी अहो थांबा. वहिनी हो काय झालं? वहिनी असं म्हणेपर्यंत राणी खूप लांब गेली होती पळत पळत. टिंगूला कळेना की आता यांना काय झालं.
मग टिंगू आतमध्ये गेला आणि डोकं पकडून बसलेला रोहित बघितला आणि टिंगू म्हणाला, रोहित, वहिनी आल्या होत्या का? आणि त्या आता रडत का गेल्या? आणि रोहित डोकं पकडून म्हणाला, आता काय सांगू तुला? मी यांचा हात हातात घेतला आणि नेमकं राणीनं बघितलं आणि काहीतरी गैरसमज करून घेतला बघ तिनं. आणि मला तर आता काय करावं तेच कळेना. आधीच आम्हा दोघांमध्ये नीट काहीच नाही आणि त्यात वर अजून ही भर पडली. तसा टिंगू चकित होत म्हणाला, रोहित, आणि तू यांचा हात का हातात घेतला होता? आणि मेघना म्हणाली, मी सांगते. अहो, ती कॉफी सांडली माझ्या हातावर आणि सर फक्त काळजी म्हणून माझ्या हातावर कुंकर घालत होते. इतक्यात राणी आली. पण सर, तुम्ही काळजी करू नका, मी राणीला समजावेन. मी उद्या कॉलेजला आली ना की ती पण येते आणि मी तिच्याशी बोलते. आणि टिंगू म्हणाला, अरे बापरे रोहित, आता असा गैरसमज झाला म्हणजे काही खरं नाही. आणि मेघना मध्येच म्हणाली, मी काय म्हणते रोहित सर, तुम्ही ना तिचं अजिबात ऐकू नका. अहो, आता या गोष्टीवरून ती तुम्हाला आणि मला वाटेल तशी बोलेल, पण तुम्ही कोण आहात हे तुम्ही विसरू नका आणि तिला बरोबर तिची जागा दाखवून द्या. असा रोहित हे ऐकला आणि चिडला आणि म्हणाला, ओ प्लीज, तुम्ही आता इथून जाता का? हे सगळं तुमच्यामुळे घडते आणि प्लीज पुन्हा इथे येऊ नका. आणि गोचिडीसारखी चिकटून बसणारी मेघना म्हणाली, पण मी तर माझं काम घेऊन आले होते. आणि टिंगू म्हणाला, काम घेऊन आला होता ना, मग कॉफी पिण्याचा आग्रह कशाला केला? जेव्हा बघेल तेव्हा कॉफी 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 करता. तुम्हाला कॉफी कधी भेटत नाही का हो, की तुम्हाला रोहित बरोबरच कॉफी प्यायची असते? आता टिंगूही भडकला होता आणि तो असाच बोलला चक्क मेघनाला. आणि मेघना लगेच म्हणाली, एक्सक्यूज मी, तुम्ही बोलायचं नाही असं. मध्ये मध्ये सरांचे आणि माझे फॅमिलियर संबंध आहेत. ते सुद्धा माझ्या घरी डिनरसाठी आले होते. विचारा त्यांना. मग त्यांच्यासोबत एक कॉफी घेतली तर काय बिघडलं? आणि असा संशय बायकांना जास्त भाव द्यायचा नसतो. तसं रोहितनं आणखीन डोकं पकडलं आणि तिला हात जोडून म्हणाला, मॅडम प्लीज आता तुम्ही निघा. आणि मेघना म्हणाली, पण माझं काम, त्याबद्दल तर आपण बोललोच नाही. आणि रोहित म्हणाला, तुमचं काम होईल, निघा. तशी मेघनानं पर्स उचलली आणि हळूहळू गालात हसत बाहेर आली आणि स्कूटीवर बसून म्हणाली, राणी, आता तुझी गाडी पटरीवरून खाली येणार आणि स्लो चालणार आणि माझी गाडी पटरीवर येणार आणि 180च्या स्पीडनं धावणार. तुला तुझा संसार वाचवण्यासाठी ऑल द बेस्ट. आणि आता तुम्हा दोघांमध्ये काय होईल हे तू मला स्वतः येऊन उद्या सांगशीलच कॉलेजमध्ये. असं म्हणून मेघना निघून गेली. मग आता बराच वेळ झाला रोहित राणीचा फोन ट्राय करत होता. बाहेर लोक त्याला भेटण्यासाठी खोळंबलेले होते आणि राणी फोन घेतच नव्हती. ती आता गाडीत बसली होती आणि रोहितच्या फोनकडे बघायची आणि तिच्या मनात खूप काही काही यायचं आणि सारखं सारखं तर तेच दृश्य दिसायचं. रोहित आणि मेघना एकमेकांना किस करत आहेत आणि आता ते दोघे उभा राहून किस करत होते असं तर तिनं बघितलंच होतं. पण आता राणीला ते दोघे खुर्चीत बसून किस करत आहेत, ते दोघे सोफ्यावर बसून किस करत आहेत असंही दिसायचं. आणि राणीची कल्पनाशक्ती उंच आकाशात भरायला घ्यायला लागली की, आणि तिच्या मनपटलावर जे चित्र बघितलं त्याला धरून धरून दुसरी चित्र उमटायला लागली आणि ती काही पण इमॅजिन करायला लागली. एखाद्या पिक्चरमधला सीन सारखा तो सीन तिला दिसायला लागला. मग तो खुर्चीत बसलेला आहे आणि मेघना त्याच्या मांडीवर बसलेली आहे. ती लाडात येऊन हसते आणि रोहित तिच्या केसांसोबत चाळे करतोय आणि उरलं सुरलं म्हणजे तिच्या स्लीवलेस ब्लाऊजच्या पट्टीशी सुद्धा खेळतोय. असलं काही काही राणीच्या डोक्यात यायला लागलं की, आणि तिच्या डोळ्यांना लागलेली धार बंद होत नव्हती. ती फोनच उचलत नव्हती. म्हणून रोहितही कासावीस झाला आणि खुर्चीतून उठला आणि म्हणाला, टिंगू, मी घरी जाऊ का रे? अरे आता राणी काय करेल सांगता येत नाही आणि घरी जाऊन सगळ्यांना उलटसुलट जर सांगत बसली ना तर माझं काही खरं नाही. आणि टिंगू म्हणाला, रोहित, अरे पण बाहेर माणसं खोळंबलेली आहेत आणि असं कसं करायचं तूच सांग. आणि रोहित पुन्हा खुर्चीत बसला. लोकांना ताटकळत ठेवणं त्याला संयुक्तिक वाटेना. आता राणीला घरी गेल्यावरच भेटावं. तिला फोन करूनही उपयोग नाही, कारण ती फोन घेणार नाही हे त्याला अनुभवावरून माहीत होतं. मग राणी आता घरी पोहोचली आणि बाहेरच हॉलमध्ये जानकी, सपना, तिची आई सोनम बसल्या होत्या.
बाळ आता थोडंसं मोठं होत होतं, 1 महिन्याभराचं झालं होतं आणि त्याला झोपवून सपना बाहेर आली होती आणि तीही म्हणाली, आई राणी कुठं गेली, अजून कॉलेजमधून आली नाही का? जानकी म्हणाली, अगं आली की, उलट आज लवकरच आली, पण आज रोहितसोबत लंच करावा म्हणून त्याच्यासाठी लंच घेऊन गेली आहे. सोनम म्हणाली, ताई किती प्रयत्न करतात ना रोहित भाऊजींना मनवण्यासाठी, पण आई काय वाटतं तुम्हाला, आता तरी दादा त्यांचं ऐकतील का? जानकी म्हणाली, ऐकेल, नक्की ऐकेल, तोही इतका वेड्यासारखा वागणार नाही आणि नक्कीच राणी हसत हसत परत येईल बघ. आणि असं म्हणेपर्यंत बाहेर गाडी आली, त्याचा आवाज आला आणि सोनम म्हणाली, घ्या, राणीताईला 100 वर्ष आयुष्य आहे आणि आता बघा कशा लाजून हसत हसत येतील. मग सगळ्या जणींनी दरवाजाकडे बघितलं आणि राणी आता तोंडाला हात लावून रडत रडतच हात येत होती आणि ती आली तशी बेडरूममध्ये शिरली आणि बेडवर अंग झोपून देऊन रडायला लागली आणि त्या चौघीही चकित झाल्या. आणि सपना म्हणाली, आता हिला काय झालं? सोनम म्हणाली, मी बघून येते. आणि इतक्यात जानकीने सपनाला खुणवलं आणि सपना लगेच म्हणाली तिच्या आईला, मम्मी आपण रूममध्ये जाऊया चल, कारण आता राणीची कशी अवस्था आहे काही माहीत नाही आणि सपनाची आई बाहेरची आहे, पाहुणेसुद्धा आहे आणि बाहेरच्या लोकांना घरातल्या गोष्टी कळू नयेत असं सपनालाही वाटलं. आणि सासूचा इशारा सुनेला समजला आणि ती मम्मीला म्हणाली, आतमध्ये चल, आपलं बाळ उठेल. पण तिची मम्मी म्हणाली, सपना अगं राणीला काय झालंय ते तरी बघू दे, काही गांभीर्याची गोष्ट असेल तर. सपना तिच्या मम्मीच्या हाताला पकडून म्हणाली, मम्मी तुला चल म्हणाले ना, तर चल बरं. दोघीही आतमध्ये गेले आणि जानकी राणीकडे गेली आणि आतमध्ये गेल्यानंतर सपनाची मम्मी म्हणाली, सपना अगं काय हे, तू मला का घेऊन आलीस? आणि सपना म्हणाली, मम्मी तुला आत घेऊन जायला मला आईंनी सांगितलं आणि त्यांचं नाही ऐकलं तर काय होईल माहीत आहे ना, आणि या गोष्टी आमच्या घरातल्या आहेत आणि तू इथे पाहुणे आहेस, त्यामुळे आमच्या घरच्या गोष्टींमध्ये पडू नकोस. आणि स्वप्नाची मम्मी म्हणाली, बरं बाई नाही पडत, पण तू तरी सांग मला काय झालं ते, रोहित राणीमध्ये पटत नाही का गं? आणि सपना तू रोहितची स्वप्न बघत होतीस, पण आता राणीची हालत बघ, यावरून धडा घे. जर रोहितसोबत लग्न झालं असतं तर तुलाही असंच रडावं लागलं असतं. त्याच्यापेक्षा राहुल मनानं गुणानं ज्ञानानं सुद्धा आणि मानानं सुद्धा खूप मोठा आहे आणि राहुल तुझा नवरा आहे म्हणून तू सुखी आहेस. आणि रोहितच्या बाबतीत केलेली चूक जर तू रोहितची बायको असताना केली असती ना, तर राहुलसारखा दुसरा चान्स रोहितनं तुला दिलाही नसता, त्यानं तुला नक्कीच सोडली असती. आणि सांग ना अगं काय झालं आहे? आणि सपना म्हणाली, मम्मी मी तुला काहीच सांगणार नाही आणि तुला जर इथे लक्ष घालायचं असेल तर तुझी बॅग उचल आणि घरी जा, माझ्या घरचे माझी काळजी घेतील. तुला किती वेळा सांगितलं माझ्या सासरच्या गोष्टींमध्ये नाक घालू नकोस, आणि मी तुला काहीही सांगणार नाही, तू माझी मम्मी असली तरीसुद्धा. आणि त्या दोघांच्या नात्यात काय प्रॉब्लेम आहे ते आमचं आम्ही बघू, हा आमच्या घरचा मॅटर आहे असं सपना म्हणाली. आणि तिची मम्मी तर चकितच झाली आणि थोडीशी हसली आणि म्हणाली, सपना अगं बाळा मी इतकं पण नाही आग्रह केला सांगण्याचा की तू मला अशी बोलशील, आणि आता मला पटतं आहे की तू तुझ्या सासरची झाली आहे, मी नाही पडणार तुझ्या घरच्या मॅटरमध्ये, ठीक आहे? आणि जरी ऐकायला आलं ना तरी कान बंद करून घेईन. माझ्या मुलीच्या सासरचं सिक्रेट मी कशाला ऐकू आणि बाहेर तरी कशाला सांगू? आणि सपना म्हणाली, मग झालं तर. आणि दोघीही पुन्हा गप्पा मारत बसल्या दुसऱ्या विषयावर. आता इकडे राणीकडे सोनम जानकी आल्या आणि काय झाले म्हणून तिला विचारत होत्या, पण राणी नुसती रडत होती आणि तिचं रडून झाल्यानंतर ती उठून बसली. आणि जानकी म्हणाली, राणी अगं काय झालं आहे, तू का रडतेस? रोहित काही बोलला का? तर तुला ओरडलं का तिकडे आली म्हणून? पण राणी आता काहीच बोलत नव्हती, नुसती रडत होती. आणि सोनम म्हणाली, ताई अहो काय झाले सांगा तरी, आम्हाला किती भीती वाटते. तुमच्यात आणि रोहित दादामध्ये नक्की काय बोलणं झालं? आणि तुम्ही त्यांच्यासोबत लंच करायला गेला होता ना, मग त्याचं काय झालं? आणि राणी डोळे पुसून म्हणाली, काही नाही झालं, तुम्ही काळजी करू नका. जानकी म्हणाली, मग तू रडतेस का? रोहितला भेटली की नाही? आणि राणी खोटं बोलत म्हणाली, आई अहो ते भेटलेच नाहीत, बाहेरच गेले होते कोणाची तरी भेट घ्यायला, आणि मी वाट बघून बघून निघून आले आणि म्हणून मला रडायला येते. असं कुठं असतं का, तुम्हीच सांगा. मग मी टिफिन तिथंच ठेवला आणि निघून आले. आता मी त्यांचा राग कसा काढू? आणि हे ऐकून सोनम जानकी रिलॅक्स होऊन हसल्या आणि म्हणाल्या, असं आहे होय, आणि अजून नंतर कधीतरी जाशीलच की त्याच्यासोबत लंच करायला, लगेच काय रडतेस ग?
आणि सोनम म्हणाली, राणीताई इतक्या हळव्या नका होऊ. आणि अहो, मी किती घाबरले होते. मला वाटलं पुन्हा तुम्हा दोघांमध्ये भांडण झाले की काय. आणि राणी डोळे पुसून तिचा हुंदका आवरून म्हणाली, भांडण व्हायला आधी भेट तर व्हायला हवी सोनम. तुम्ही नका काळजी करू, जा. मग सोनम म्हणाली, ताई लंच हुकला म्हणून काय झालं, तुम्ही ना दादासोबत डिनर करा. आणि राणी म्हणाली, पण डिनर करायला त्यांनी वेळेत यायला हवं तर. जानकी म्हणाली, मी बोलते त्याला लवकर ये म्हणून, तू रडू नकोस, पुस बरं डोळे. आणि मग तिने डोळे पुसले आणि त्या दोघीही गेल्या. जे काही होतं ते सपनाला सुद्धा गुपचूप सांगितलं आणि तीही रिलॅक्स झाली. आणि आता राणी बाथरूममध्ये जाऊन रडायला लागली. आणि सर, तुम्ही असं का केलं, तुम्ही मला फसवलं, माझा संशय खरा ठरला, तुमच्या आयुष्यात मेघना मॅडम आहेत, असा गैरसमज अल्लड राणीनं करून घेतला आणि एकटीच खूप रडत होती. मग आता रोहितने सगळ्या भेटी गाठी उरकल्या आणि जरा लवकरच बाहेरच्या भेटी रद्द करून तो घरी यायला निघाला. आणि घरी येऊन मेघना मात्र खूप खुश होती. रूममध्ये आल्या आल्या दरवाजा लावून घेतला, रोहितचा फोटो बाहेर काढला आणि पुन्हा त्यावर तिचे ओठ टेकवायची, नुसती स्वतःभोवती गोलगोल फिरायची आणि त्यानं धरलेला हात हातात घेऊन तिला तो क्षण आठवायचा. आणि हा हात कायमचा रोहितच्या हातात मी कधी देईन आणि राणीचा हात त्याच्या हातातून कायमचा कधी सुटेल, असं ती म्हणायची. आणि आज मेघनाला आकाशच ठेंगणं वाटत होतं. आणि रोहितला माझी काळजी आहे, जशी राणीची काळजी करतो तशी तो माझी काळजी करतो, याला पुरावा आहे. तो कासावीस झाला माझ्यासाठी, माझी साडी पदर झटकायला आला. मान्य आहे तो राणीचा नवरा आहे म्हणून तो तिची काळजी घेतो, पण तो राणीची नाही काळजी घेत, तो त्याच्या पत्नीची काळजी घेतोय. आणि रोहित बायको असताना दुसऱ्या बाईकडे बघतही नाही ना, म्हणून मला त्याची बायको व्हायचं आहे. मग तो माझीसुद्धा काळजी घेणार आणि माझ्यासोबतसुद्धा रोमॅन्स करणार, जसा राणीसोबत करतो. असं म्हणून वेडी मेघना नुसती नाचत होती. आणि तिला 1, 2, 3 जणांचे फोनसुद्धा आले, पण तिनं आता कोणाचाही फोन घेतला नाही, कारण तिला याच आनंदात राहायचं होतं. आणि हळूहळू तिचं वेडेपणा, पागलपण, रोहितची नशा वाढत चालली होती. मग आता कोणाला काहीच कळू नये म्हणून राणी स्वयंपाकघरात गेली, फुगून नाही बसली. संध्याकाळचा स्वयंपाक केला. ती अजून इकडेच होती तोपर्यंतच रोहित आला आणि बेडरूममध्ये घुसला. नेहमीसारखाच म्हणाला, राणी पाणी. आणि त्याचा आवाज ऐकून जानकीला बरं वाटलं. तो स्वतः होऊन पाणी मागतो, याचा अर्थ त्यानं राणीसोबत पकडलेला अबोला सोडलाय असं तिला वाटलं. आणि राणीनं मुद्दाम आता पिठामध्ये हात घातला आणि राणी सोनमला म्हणाली, सोनम प्लीज पाणी देतेस का, अगं माझे हात खराब आहेत आणि त्यांना उशीर झालेलाच चालत नाही. मग सोनम म्हणाली, बरं. मग तीच पाणी घेऊन गेली. आणि रोहित म्हणाला, हे काय, राणी कुठे आहे. सोनम म्हणाली, दादा अहो त्यांचा हात पिठाने भरलाय. आणि काय हो दादा, दुपारी तुम्ही असं का वागलात, राणीताई किती रडत होत्या, आम्हालाही वाईट वाटलं ते बघून आणि कोणालाही तुमचं वागणं आवडलं नाही. आणि हे ऐकलं तसा रोहित घाबरला आणि त्याला पाणी पिता पिता ठसका लागला. आणि त्याला वाटलं राणीने जे काही घडलं ते सगळं इथं सांगितलं की काय. मेघनाचं नाव सांगितलं, माझं नाव सांगितलं आणि खूप मोठा बोभाटा केला राणीनं. मी माझ्या ऑफिसमध्ये तिला बोलवून हात हातात घेतो, हे किती शर्मीची गोष्ट आहे असं त्याला वाटलं. आणि सोनम एवढंच म्हणाली आणि निघून गेली. आणि रोहित सर गॅसवर थांबले, तिनं काय सांगितलं आणि काय नाही म्हणून. आणि मग आता डिनरचा वेळ झाला, रोशन आला, राहुल आला. आणि आज रोहितला लवकर बघितलं आणि रोशन म्हणाला, वा मधले बंधू, आज चक्क अंधारात सूर्याचं दर्शन झालंय आम्हाला, असं फील येते तुम्हाला बघून. सूर्यवंशी पुत्र, तळपता भडकता सूर्य, रोहित सूर्यवंशी, असं काहीसं तुमच्याबद्दल वर्णन असतं आजकाल पेपरमध्ये. रोहित आता काहीच बोलत नव्हता, फक्त राणीकडे बघत होता. आणि राणी आपली खाली मान घालून सगळ्यांना जेवण वाढत होती. आणि जेव्हा रोहितकडे वाढायला आली तेव्हा त्यानं हळूच तिचा हात पकडला, तसं तिनं त्याचा हात रागात सोडवून घेतला आणि तिथून निघाली. पण रोहितनं तिचा ड्रेस पकडला मांडीजवळ, तिनं रागात तो ड्रेसही सोडवून घेतला. जानकीनं ते बघितलं आणि म्हणाली, रोहित आता कशाला तिचा हात पकडतोस, दुपारी तू चुकलास.
राणीची अवस्था बघवत नव्हती रे. का तिच्याशी इतका बोला पकडतो? तिची चूक तरी काय रे रोहित? आणि ती इतकी तुझ्यासाठी लंच घेऊन आली आणि तू असं केलंस? मला हे अजिबात आवडलं नाही रोहित. आणि कारण मला राणीच्या डोळ्यातले अश्रू बघवले नाहीत, असं जानकी खूप रागात म्हणाली. आणि रोहित पुन्हा घाबरला आणि म्हणाला, आता मेलो.